फार बेस्ट, एकदम चांगलं वाटतं. तुमचं म्हणजे बिहेवियर, आमच्याशी वागण्याची पद्धत आणि मेडिसिन, आणि मला त्याचा फायदाही झाला मेडिसिनचा, आणि एकदम छान वाटलं मला. तुम्हाला काय त्रास होता, म्हणजे तुम्हाला शेअर करायचा असेल तर काय त्रास होता किंवा मला माझं म्हणजे युटेरस काढलं होतं, आणि त्याच्यानंतर मला रेडिएशन दिलं होतं डॉक्टरांनी. त्या रेडिएशनमुळे मला पायचा खूप त्रास होता, भयानक त्रास होता. पण मॅडमच्या मेडिसिनने तो एकदम गेला सगळा त्रास, अगदी ओके झाले मी. आणि आता बाकीचं पण त्यांच्याकडूनच मी नेहमी औषध घेत असते काही झालं की. आजकाल आपण बघतो की कॅन्सरच्या रुग्णांच्या प्रमाणात किती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये कॅन्सरबद्दल शंका आणि भीती निर्माण होणे हे साहजिकच आहे. तर त्यासाठी आजकाल आपण बघतो की किमोथेरपी, रेडिएशन, इम्युनोथेरपीसारखे खूप सारे उपाय अवेलेबल आहेत, ज्यामुळे कॅन्सरवरती मात करता येऊ शकते. पण ह्या थेरपीजचे तेवढेच दुष्परिणामही आहेत की इथेच होमिओपॅथी ॲज अ सपोर्टिव्ह केअर म्हणून खूप चांगल्या प्रकारे काम करते. ते हे पेशंटवर होणारे जे दुष्परिणाम आहेत ते कमी करतेच, पण त्यासोबतच पेशंटची जी कमी झालेली इम्युनिटी आहे ती इम्युनिटी वाढवण्यासही होमिओपॅथी खूप चांगल्या पद्धतीने काम करते. म्हणूनच पोस्ट केमोथेरपी इफेक्ट, पोस्ट रेडिएशन इफेक्ट यासाठी होमिओपॅथी ही अतिशय उपयोगी उपचार पद्धती आहे.